मित्रांनो पाहू शकता आज खिडकाली मैदानात रांदरी बैलामध्ये फेमस असलेला इंजन बैल 1000 cc त्यांच्याच दावणीतला बिट्टू 1000 cc आलेला आहे आणि आज चांगलं नियोजन घडलंय या मैदानात. सो आपल्या समोर दादा सुद्धा आहे, दादांशी आपण बोलूया. नमस्कार दादा. नमस्कार. दादा बोला, आपलं नाव बोला दादा. नाव आदित्य बाबट. दादा काय बोलाल, आज बिट्टूला आणलंय खिडकाली मैदानात, काय नियोजन वाटतं टॉपचं आहे आज? नियोजन चांगलाच आहे. कसा आमचा मित्र आहे शुभम पाटील, राहुल दादा. शुभमचा सकाळी फोन आला, बरं आपण नियोजन करू, एक आहे चालेल. त्यांचा शब्द आजपर्यंत आपण कधी पाडलेला नाही, तर आज चांगल्या प्रकारे नियोजन केलं. मग आलो आता अड्ड्यामध्ये, चालू आहे आता, गेलेत पोरं स्टेजवर, चालू आहे. नाव फिरून येतं, नाव देऊ. आता पाठीच टेम्पोच्या पाठीच आपल्या राहुल दादा बसलेले आहेत. झाली का भेटगाठ झाली का? हो झाली ना, भेटगाठ झाली, सगळं झालं. काय आठवणी जाग्या झाल्या, काही आठवणी झाल्या, जागी झाल्या. दादांनी ओळखलं. दादांचा स्वभाव चांगला आहे, तसं काय विषय नाही. दादा बोलले करू, तुम्हाला बोललेलो आहे, वेळ येईल तसे आपण चमत्कार दाखवू पब्लिक मध्ये. हा, आणि होईल का मग आता नियोजन कधी 1000 दावणीचं नियोजन? आज 1000 दावणीच नियोजन आहे. हे बघा, डायरेक्ट कोणी एका दिवशी कोण मोठं होत नाही. आज त्यांना वाटलं काहीतरी म्हणून तुम्हाला बोललेलो मी, आपला शब्द तो शब्द आहे. आज छोट्यात झालंय, उद्या मोठ्यात पण होणार, करणार आपण. दादा बोलल्याप्रमाणे आपला बिट्टू आता बिनजोडला मुंबईमध्ये चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये पळतोय आणि आता नाव करतोय. आता तो नाव रूपाला आला, बिट्टू एक गांधारीचा बैल असं चर्चेत आलेला आहे. आणि नक्कीच काय बोलाल, आज इंजन नसताना त्याची जागा बिट्टू सांभाळतोय. इंजन नसताना म्हणजे कसं माहिती आहे का, इंजननी जो नाव केलेलं तो त्याच प्रकारे बिट्टू करतोय. आता आमचं बिट्टू करणार आहे, काय विषय नाही. नक्कीच. आणि आज शुभम दादानी फोन केलाय, म्हणजे त्याच्यातला एक कोणता तरी नंदी आपल्या धावणीला धावणार आहे. कारण आज सकाळीच व्हिडिओ पडली की एलियन आलाय, पिस्टन आलाय म्हणजे आज यांच्यामध्येच कोणतरी असणार आहे. कोण असणार आहे ते आपण शरद झाल्यावर सांगू ना. नक्कीच नक्कीच. काय वाटतंय मग आज काय वाटतंय, बिट्टू तेच कमाल तीच धमाल आज या मैदानात दाखवणारच. त्याची सुरुवातच आम्ही खिडकाली बसून केलेली होती, म्हणजे बिनजोडची चांगल्या प्रकारे 1 नंबर मध्ये. तर आता 1 नंबरचाच खेळ करणार आज पण बिनजोडला इथं. नक्कीच. पहिरा तर झालाय, आता शर्यत कसं काय, नाव सोडणार, नाव देणार, काय करणार आहे? नाही गेलेत पोरं, एक तर नाव फिरवतील किंवा नाव देतील, पण खाली हात जाणार नाही. अच्छा, आज काहीतरी करूनच जायचं. अच्छा, हारजीत नशिबाचा खेळ आहे. आणि ते आपल्या नशिबात येणार. कारण का मी जिथून आपण बाईट घेतोय ना, बिट्टू आता देसाईच्या मैदानाला पण त्यांनी विजयाचा गुलाल घेतला. सोन्या 22-11 होता. त्याच्यानंतर कुठला मैदान झाला का? त्याच्यानंतर सध्या मैदान नाही, घाटा होता ना बैल, घाटावरती. घाटावरती गेला होता, तिकडं गट पास केला आपण. पण आपल्या कसं माहित आहे का, दावणीचा बैल आहे ना, पब्लिकचा नव्हता. म्हणजे त्यांच्या पण दावणीचा बैल पब्लिक नव्हता, बापू आंबेकरांचा सिस्टम म्हणून होता. तर 1 नंबरचाच बैल होता त्यांचा. तर आम्हाला लागली कड सेमीला, त्याच्यामुळे गाडी मार खाल्ला गाडीने सेमीला. मग गट 2 ते 3 छकड्यात गट मारला. मोठी गोष्ट आहे, म्हणजे चांगली गोष्ट आहे. सेमी मध्ये मार खाल्ला ना? हो, सेमी कड लागली ते म्हणून मार खाल्ला, नाही तर मग फायनलचा गुलालाचा. पण ठीक आहे, देसाई मैदान जिथून तिथे घाटाचा गट केला आणि डायरेक्ट आता खिडकाली मैदानात. आणि नक्कीच आमचा सुद्धा आशीर्वाद असेल. आणि बिट्टूला आज गरज आहे, कारण का बिट्टू आज जर विजयाचा गुलाल घेतला आणखीन उजेडात येईल आणि लोकांच्या नजरेत येईल. आणि नक्कीच बिट्टूचे चांगले चांगले पैरे होतील आणि चांगले चांगले शर्ती आपल्याला पाहायला भेटतील. शुभेच्छा दादा तुम्हाला. भेटू आता आपण डायरेक्ट शर्यत झाल्यानंतर. धन्यवाद. चला मित्रांनो पाहू शकता, आपण बोलू ना, टेम्पोच्या पाठीमागे दादा आलेले आहेत, सो राहुल दुधा सुद्धा आलेले आहेत. आणि इथे एलियन आहे आणि खाली बघितलं आपण पिस्टन होता आणि या साईडला बिट्टू होता. एलियन किंवा पिस्टन मध्ये कोणता तरी पहिला असेल नक्कीच बिट्टूला आणि एक चांगल्या प्रकारची शर्यत पाहायला भेटेल. आणि आज खरंच 1 नंबरची आपल्याला मुलाखत भेटणार आहे. हारू किंवा जितो दादा नक्कीच आज, कारण का आज 1001 धावणीला खूप सारे नंदी उतरलेत. सो चांगल्या चांगल्या आज आपल्याला मुलाखती भेटतील. सो चला जाऊया आता आपण पुढे.